औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोनम वांगचुक यांना देण्यात आलेली वागणूक अतिशय क्रूर आणि निर्दयी आहे. देशातील लोकशाही नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर असून गुलामगिरीची ही सुरुवात आहे, अशा कडक शब्दात टीका करत अभिजित दिपके याच्या आई वडिलांनी रविवारपासून उपोषणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे 20 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मोदी सरकारने अतिशय निर्दयतेने चिरडले. काल शनिवारी सकाळी साध्या वेशात आलेल्या दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना ताब्यात घेऊन सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दिल्ली उच्च न्यायालयाचे तसे आदेश असल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर अभिजित दिपके याने आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना अभिजितचे वडील भगवानराव दिपके यांनी सरकारच्या या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. देशातील लोकशाही धोक्यात आली असून गुलामगिरीची ही सुरुवात असल्याचे त्यांनी म्हणाले आहे. देशातील तरुणांचा आवाज राज्यकर्त्यांनी ऐकला पाहिजे. नीट पेपर फुटीला जबाबदार ठरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परमेश्वराने सद्बुद्धी द्यावी असेही ते यावेळी म्हणाले आहेत. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.